नमस्कार. देगलूर शहर स्वच्छतेचा जागर. परक्या नाही आपलंसं करतील असे काही गोड शब्द असतात आणि शब्द नाही गोड पडावं असं काही गोड माणसं असतात. ती किती मोठं भाग्य असतं तेव्हा ती आपली असतात. आपलीच व्यक्ती म्हणून आज मी आदरणीय माझे मित्र श्री संदीप उमाकांतरावजी भालेराव देशे यांच्याबद्दल बोलण्यासाठी थोडंसं आपल्याला मी आपल्यासमोर विषय मांडणार आहे. विषय असा आहे, त्यांचं कार्य जरी पाहिलं तर यांचं एवढं मोठं कार्य आहे की गेल्या 18 वर्षापासून त्यांना एक छंद म्हणल्यापेक्षा त्यांना एक निस्वार्थीपणाचा एक त्यांचा मुळातून त्यांच्या परिवारातून त्यांच्या आईवडिलापासून त्यांना जे प्रेरणा त्यांना जे संस्कार आहेत त्या संस्काराची बेस म्हणून त्यांच्या आईवडिलांचं खूप मोठं त्यांच्यावर योगदान आहे, आशीर्वाद आहे. त्यांच्या आशीर्वादाच्या त्यांच्या माध्यमातून त्यांनी जी कार्य केली कार्याची पावती आपल्यासमोर ठेवण्याचा मी प्रयत्न करतोय. या जगामध्ये प्रत्येक माणूस जीवन जगण्याची एक शैली आहे. जीवन कसं जगावं तर हे जर विचार केला तर संतांचं एक मन आहे, जनसेवे लागी काया झिजवावी. हे जनसेवेसाठीच काया झिजणारे हे व्यक्ती म्हणजे आदरणीय संदीप उमाकांतरावजी भालेराव देशे यांच्याबद्दल बोलत असताना त्यांचा एवढं मोठं 18 वर्षाचा अनुभव आहे आणि त्यांचा जे छंद आहे ते निस्वार्थी पत्रकारिता करत असताना त्यांना जे आतापर्यंत त्यांच्या कार्याची पावती पाहून त्यांना मान सन्मानाने त्यांचं गौरव केलेला आहे. त्या गौरवाची पावती आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. नंबर 1 वर नमस्कार लाईव्ह, नंबर 2 वर नमस्कार महाराष्ट्र न्यूज चॅनल, नंबर 3 वर आहे ENI लाईव्ह न्यूज नॅशनल चॅनल, IB इंडिया न्यूज, खबरे 24 एक्सप्रेस, आधार न्यूज चॅनल, डी न्यूज मराठी चॅनल, कार्यकारी संपादक महाराष्ट्र राज्य म्हणून, आणि तसंच TV9 भारत न्यूज, फार्मा न्यूज, स्टार 24 तास न्यूज पुरस्कार 1 आणि आई गौरव पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. बेस्ट प्रेस रिपोर्टर पुरस्कार, आदर्श प्रेस रिपोर्टर पुरस्कार, प्रेरणादायी प्रेस रिपोर्टर पुरस्कार आणि तसेच राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत. यापूर्वी लोकसत्ता, तरुण भारत, दैनिक लोकप्रभा, मेडिकल दर्पण नॅशनल पेपर मध्ये पण काम केलेले आहेत. पूर्वी ते पेपरसाठीच काम करत होते, मग नंतर ते न्यूज चॅनलच्या माध्यमातून जनसेवासाठी म्हणून त्यांनी कार्य करत असताना त्यांच्या कार्याचा अजून एक मोठा भर टाकण्याचा प्रयत्न करतोय. भर असा आहे, आजच्या काळाला पाहिलं तर आजकाल मुलीवर महिलावर अत्याचार होत आहेत. ते टळता यावं म्हणून त्यांनी त्यांच्या माध्यमातून ते स्वतः कराटे चॅम्पियन आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ते इतरांना सुद्धा निस्वार्थपणे ते आपल्या वेळेत वेळ काढून ते कराटेचे सुद्धा ते शिकण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या कार्याला पाहत असताना मला एवढा आनंद वाटतोय की असे व्यक्ती फार कमी असतात. त्यांची हे कार्याची जी पद्धत कार्याची जी पावती पाहून इतिहासामध्ये त्यांचं नाव नोंद तर झालेलंच आहे आणि यांचं कार्य पाहून इतरांना सुद्धा अजून प्रेरित करता यावं, त्यांचं गौरव करण्यासाठी मी आज 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न केलो. आदरणीय संदीपरावजी सोबत त्यांचे जे मित्र परिवार आहे त्यांचं घराणा एवढा मोठा आहे. त्यांच्या घराण्यात त्यांच्या आईवडिलापासून त्यांची अशी बेस आहे की त्यांना एवढ्या चांगल्या संस्कारातून वाढलेली व्यक्ती आणि ते आम्हाला सुद्धा आमच्या देगलूर शहर स्वच्छता जागरच्या ग्रुपला खूप मोठं त्यांनी आतापर्यंत बरंच आमच्या कार्याचं पावती म्हणून म्हणल्यापेक्षा त्यांनी बरंच आतापर्यंत आपल्या कार्याला त्यांनी गौरविला आहे. त्यांच्या कार्यातून त्यांच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रसार माध्यमातून त्यांनी काही केलेली पावती म्हणून नाही, हे ऋणनिर्देश म्हणून नाही, पण एक चांगले मित्र आणि चांगले व्यक्ती म्हणून त्यांच्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला. आणि मी हे बोलत असताना एक आपल्यासमोर एक छोटंसं शेर ठेवतोय. न जाने कब मौत का पैगाम आ जाए, न जाने किसी मोड़ पर आखिरी शाम आ जाए, मैं तो तलाशा करता हूं ऐसा मोखा दोस्तो, ये जिंदगी भी किसी के काम आ जाए. म्हणून त्यांच्यासाठी हे शब्द बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांचं पूर्ण टीम आहे, पूर्ण चॅनल टीम आहे, त्यांचं परिवार आहे. त्यांच्या परिवाराला आमच्या देगलूर शहर स्वच्छतेच्या जागरच्या वतीनं मी त्यांना मनातून अभिनंदन आणि त्यांचा गौरव म्हणून त्यांना एक छोटंसं मी देगलूर शहर स्वच्छता जागरच्या वतीने बोलत असताना आज आहे जो पर्वकाळ आहे. पर्वकाळ म्हणजे आज काल होता तुकाराम महाराजांचे पालखी प्रस्थान, आज आहे ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी प्रस्थान. या प्रस्थानाच्या माध्यमातून या पर्वकाळाला
मी औचित्य साधून आपल्या सगळ्या टीमच्या आणि पूर्ण आपल्या सगळ्या चॅनलच्या सर्व ग्रुप मंडळींना मी विनंती करतो की आपण सगळ्यांनी आज पर्वकाळचा एक औचित्य साधून प्रत्येकाने 2-2 तरी झाडं लावावं. झाडे लावा, झाडे जगवा आणि आपल्या घरावर पाणी पडलेलं असेल तर पाणी इतर कुठेही जाऊ न देता ईशान्य भागात बोरच्या शेजारी शोषखड्डा करून पाणी जिरवा आणि नंतर पुन्हा स्वच्छ भारत माध्यमातून एक कदम स्वच्छता केवळ प्रत्येकाची संकल्पना असावी. प्रत्येकाने एवढंच करतील असे मी सगळ्यांना पुनश्च विनंती करतो. पुनश्च मी भावी जीवनात आदरणीय संदीप उमाकांतरावजी भालेराव यांना आपल्या मनातून त्याला शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.